5,400 फूट चढला असलं तरी सुद्धा बरं चाललो आम्ही आता हरिश्चंद्र कोकण कडा करायला. तर बघा पुढे अजून ब्लॉगला आहे पार्ट 2. तिथे पण आपल्याला क्लाउड गॅदरिंग दिसते की नाही आता बघायला तिकडे जाऊन दिसेल मे बी. तिकडची जरा चांगली राहते कारण कोकण कड्याला जरा मस्त आहे विषय. तर जाऊयात बघूयात. आता ही बस घेऊन आपण चाललोय हरिश्चंद्रगडावरती. कोकण कडा आहे हरिश्चंद्र. तर ही बस, ह्या बसमध्ये आहे टोटल 33 पार्टिसिपेट्स आहेत. बाकी मग लीड आहेत 2-3, 1-2 व्हॉलंटियर्स आहेत. सो जाऊयात आता पुढे करत नाही. A few moments later. सो गाइस अभी बजे है सुबह के 5 और दीपक भी हमारे साथ. अरे हिंदी मधून नाही, आपला मराठी मधून. A few moments later. थोडीशी सकाळ झाली आता, बघू शकता तुम्ही. ढग पण आलेत, जे तिकडे होते तेच. मला वाटलं तिकडचे ढग इथं आलेत, काल जे तिकडे होते तेच. तर जाऊयात अजून पुढे, अजून जास्त दिसणार आहेत. वरती आल्यानंतर हे आहे पाणी साचले थोडेसे खळगे. गढूळ आहे सध्या पाणी यामध्ये, मान्सून आहे त्यामुळे. बाकी बेडकाची पिल्लं आहे त्यामध्ये. आणि आपल्यासोबत हे पण आहेत गोलू मोलू. Meanwhile. हा दीपकची करामती. सुसाईड केलं कोणी की आपले गोलू मोलू आणि त्यांचा मित्र, त्यांना घेऊन आपण चाललेलो आहे. इथे एक ते आपला पॅच संपल्यानंतर इथे एक रिव्हर्स क्रॉसिंग आहे. रिव्हर मध्ये पाणी नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण रिव्हर क्रॉसिंग आहे. आणि ज्याला वरून नाही जायचं ते खालून पण जाऊ शकता. दीपक तू वरून जा. Many hours later. गाईज क्लाउड्स मध्ये आता आम्ही टोटली पुणे आलेलो आहे. आता क्लाउड सोबत आता आम्ही पण उडून जाणार आहे आणि खाली जाऊन पडणार आहे पावसासारखं. कुठं नाही बोलत आहे मी, खरंच खाली आता जाणार आहे आणि पावसासारखं पडणार आहे. आता ढगांमध्ये मिक्स होऊन जाणार आहे. आता दीपक पण तुम्हाला मिक्स होऊन जाणार दाखवणार आहे. तो तयारीच करतोय मिक्स होण्याची. तो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नसेल, पण आता आम्ही आलोय हरिश्चंद्रगडावरती आलोय आम्ही. आणि कोकण कडाचा तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत ही कुठली तरी कडा आहे, कडा तर नाही पण ढग आहे त्यात म्हणल्यावर चांगलं दिसते, त्यामुळे थांबलोय आम्ही. गोलू मोलू आणि चोलू आहेत. यांची दोघांची 10वी झाली. दादा एकदम मस्त आहे, क्रेझी दादा आहे. क्रेझी दादा इकडे एक नंबर. चालतंय. तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे? अरे भारी, मस्त मस्त. ढगांसोबत तुम्हाला जायचंय खाली? नाही एवढी पाय वाटतील माझे. क्लाउड गॅदरिंग. आता दीपक तुम्हाला उडून दाखवणार. दीपक आता उडून दाखव रे. Meanwhile. देख सकते हम फंस गए अमेझॉन के इस गहरे जंगलों में. भाग्यश्री सोबत आता आपण अमेझॉनच्या जंगलामध्ये गुंतलेलो आहे. इथं पूर्णपणे धुवा झालेला आहे. अमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागलेली आहे, भीषण अशी आग लागलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर अग्निशामकची गाडी घेऊन या. हा नाही, कमेंट मध्ये नंबर टाका, आम्हाला नंबर नाही माहिती. तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक असं छोटं मंदिर दिसेल. त्या ठिकाणी बाकीचे लोक फोटो काढतात, आपण व्हिडिओ काढूयात. आतमध्ये तुम्ही बघा काय. तर काहीच वरती अजून एक इथं विहीर पण आहे, म्हणजे तलाव टाईप आहे. जुन्या काळामधलं एकदम, त्याला 3000-4000 वर्ष झालेत, पण अजून पण आहे इथं असंच. पूर्ण धुकं झालेलं आहे. दीपक एकदम कुतूहलाने बघतोय हा. Meanwhile. गाईज आमचा मारुती हरवलाय आणि आम्ही नवीन प्रकारचे आवाज काढून त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय. गाईज हे आहे इथले एक मंदिर महादेवाचं, एकदम प्राचीन आहे. तर पिंड आहे, इकडे पण पिंड आहे. पूर्ण धुकं आहे त्यामुळे थोडं ब्लर दिसत असेल. इथं नंदीची मूर्ती आहे, ती तुटलेली आहे आणि 3-3.5 वर्ष झालेले आहे त्या गोष्टीला. आतमध्ये
नीचे जाते भरा हुआ है ना अभी पानी से. गाईज हे मंदिर असं वरून असं दिसतं. त्या साईडला आहे पुष्करणी. हे मंदिर असं दिसतं बाहेरच्या साईडने आणि ते 1 पिलरवर आहे ते या साईडला आहे खाली. मंदिर बघितल्यानंतर आपण इथे एक हॉटेल आहे तिथं नाश्ता वगैरे केला. त्यानंतर इथं वरती लेण्या आहेत 4000 ते 5000 वर्षापूर्वीच्या ह्या लेण्या आहेत. पूर्णपणे आता ते झिजून गेलेले आहेत बट आहेत अजून आतमध्ये थोड्या मूर्त्या वगैरे दिसतात. लोकांची घरां टाईपचा एरिया आहे आतमध्ये तर नाही जात आहे पूर्ण घाण आहे आतमध्ये कारण लोक स्टेला आल्यानंतर तिथं आतमध्येच राहत असतात. आणि बाकी अजून तुम्ही बघू शकता पूर्ण अजून पण इथं ढगढगच आहेत. आता सकाळी 8 वाजलेले तरी पण अजून असाच व्ह्यू आहे. होप सो की 10पर्यंत हे क्लिअर होईल, ऊन पडेल आणि आपल्याला कोकण कड्यावरून ढग दिसतील. सो बघूयात. सो गाईज आता आपण चाललोय कोकण कड्याकडे. हा आहे कोकणकडे जाण्याचा रस्ता. तर कोकणकडे जाऊन क्लाउड दिसतात का नाही बघूयात आता आपण पुढे. Many hours later. साईड आज आपलं लक नाही काम केलं. आपल्याला आज तिथले क्लाउड्स नाही दिसले कारण पूर्ण आज फॉगच फॉग आहे. बघू शकता फॉगमध्ये पण मजा येते असं काही नाही डिसपॉइंट होण्यासारखं. तर अगोदर आपण बघितलेलं आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. ट्रेक तर आपला कम्प्लीट झाला तर आपण खाली जाणार आहे. A few moments later. गाईज आमचा भरपूर प्रवास झालेला आहे. आम्ही आता अथर्व आम्ही आता खाली चाललेलो आहोत वरती चढत आहे. रॉंग आणि आनंद असा झालाय कायची वाट की आम्हाला काहीच बघायला भेटलेलं नाही. काहीच बघायला भेटलेलं नाही. आमचा मोकार हेलपाटा झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे आम्हाला सहन होत नाही आता पायाचं दुखणं. त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय खाली जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप छान मंदिर दाखवतो. एकच फक्त खांब राहिलेला आहे तर आणि ते तुम्हाला मंदिर दाखवतो. हे आहे ते मंदिर. त्याचे फक्त एकाच पिलरवरती हे थांबलेलं आहे. याचे 3 पिलर हे तुटलेले आहेत आणि इथं आहे मोठी एक महादेवाची पिंड आहे. पण जर लॉजिकली विचार केला तर ही जे मंदिर आहे ते रेस्ट आहे ही जी पूर्ण भिंत आहे भरीव पाठीमागची दिसते त्यावरती. आणि हे जे बाहेरून पिलर आहेत 1 2 3 4 5 आणि हा 6वा या 6 पिलरवरती पूर्णपणे रेस्ट आहे. पण लोकांना हायलाईट फक्त तेच होतं की ते 3 पिलर तुटलेले आहेत. काय माहिती लॉजिकली विचार का नाही करत बट ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवलं. बाकी आता आपण निघणार आहे खाली जाण्यासाठी. आज आहे हा एवढा क्राऊड. आज आहे स्वतः सॅटर्डे संडेमुळे हा एवढा क्राऊड आलेला आहे. काहीच आता आम्ही करवंदा रानमेवा काळी मैना काय म्हणतात ते घेतलेलं आहे. जांभळं पण होते पण जांभळं तर तुम्हाला माहिती आहे काल किती खाल्ल्यात आपण. सो आता हे ट्राय करूयात. दीपक कसे यायचो 1 नंबर. चला. तो उतरलोय आता उतरलोय आम्ही खाली. पूर्ण ट्रेक तर नाही झाडात जाऊ द्या. बाकी कमानीचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. रिनोव्हेशन चालू आहे. आम्हाला नाही काय झालं पण नाही कोणाच काय नाही झालं. आलो टाईममध्ये आलो. कालच्या सारखं थोडासा लेट नाही झाला. काल पण थोडासाच झाला होता जास्त नाही झाला. आता जेवण वगैरे करणार आपण. तू करणार ना जेवण करणार आणि मग आपलं उचलायचं सामान आणि निघायचं आपल्या घरी. तोपर्यंत लाईक करा तुम्ही ब्लॉगला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट 100% करा. 100% अशी कमेंट करा. हां आणि तुम्ही पण फिरायला या. ट्रॅकिंग सारखं मजा कशातच नाही आहे. भरपूर मजा येते. आता आम्ही सलग 2 दिवस ट्रेकिंग केली पण अजून पण काय वाटत नाही. अजून काय वाटत नाही. जावं वाटतं कुठेतरी. आम्ही उद्या पण जाणार आहे जर घावलं तर. हा म्हणजे जर इच्छा झाली जायचं असेल तर नक्की जाणार आम्ही नक्की जाणार. बाकी ट्रेकिंगला येताना हॅट वगैरे कॅरी करत जावा. जोकर दिसत असला तरी सुद्धा तुम्ही स्वतःची काळजी घेत जावा. आणि या गोष्टीवरती आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.